हा ह्या पुरणपोळ्या बघा, हे आपल्या पुरणपोळ्या. त्याने आम्ही इथे पीक उगवू शकतो, पण आता आम्हाला पाणीच नाही, आम्ही काहीच उगवू शकत नाही. नाहीतर माझ्या डोक्यात होतं, मम्मीला म्हणलं होतं कॉटनचा झाड लावायचं, पण मम्मी आम्ही आज ह्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल सुद्धा, आता तुम्हाला दाखवलं असेल की ह्या पद्धतीने आम्ही इथे गौऱ्या सेलिब्रेट करतो. हे बघा आपल्या गौऱ्या आले तिथं, अशा पद्धतीने आम्ही होळी बनवलेली आहे. छोटी मम्मी तिकडे निवदाचं ताट वगैरे घेते पूर्णपणे. पंचपाळ घेतलंय, त्याच्यामध्ये आहे का भक्ती आता हळदी कुंकू? अरे ती देवाच्या घरात राहिले, दुसरं ही थोडं. कृष्णाला मारण्यासाठी पुतना राक्षसनी तपल्या स्थानात विष भरून आणलं आणि ती कृष्णाला पाजलं, पण ती कृष्णाला त्यांनी काहीच नाही झालं, त्याने अमृत म्हणून ते मानलं. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. आणि आज आहे होळी. आपण निघालेलो आता होळीला. नेहमीप्रमाणे आमच्या गावामध्ये जे आपलं राहतं होळीचं सगळी माहिती तुम्हाला पुढे सांगतो, बट त्याच्या आधी तयारी चालू आहे आपल्या निवदाची. निवद वगैरे तयारी चालू आहे. इकडे बघू शकता माझ्या मागं मम्मी ना आजी तिकडे दोघे सासूना निवद बनवतात. सो आता मी सासूबाईकडे देतो मम्मीच्या, म्हणजे माझ्या आजीकडं. आता आजी आपल्याला माहिती सांगेल काय काय बनवलंय आजीने काय नाही, आणि मग आपण मम्मीकडून घेऊन तसंच पुढं जाऊयात होळी पेटवायला. चला आता आजी जवळ देतो, बघा काय सांगते आजी. कृष्णाला मारण्यासाठी पुतना राक्षसनी तपल्या स्थानात विष भरून आणलं आणि ती कृष्णाला पाजलं, पण ती कृष्णाला त्यांनी काहीच नाही झालं, त्याने अमृत म्हणून ते मानलं आणि तिने स्तनपान केलं कृष्णाला, म्हणून त्याने आईप्रमाणे तिचा उद्धार केला. आणि आज होलिका म्हणून गौऱ्या गोळा करून तिथं ती तिची चिता पेटवायची आणि ते चिता तिला भस्म करायची. इचू, इंगळी, साप, गोम सगळ्या वस्तू तयार केल्यात. हे बघा, हा ह्या वस्तू सगळ्या तयार केल्या. ते इचू, इंगळी, साप, गोम ह्या वस्तू तयार केल्या आणि ह्या सगळ्या अग्नी जाळल्या की आपलं विघ्न वर्षभर त्या होळी जळून जातंय. हा ह्या पुरणपोळ्या बघा, हे आपल्या पुरणपोळ्या. फायनली आता तयार झालोय आम्ही. बघा मी पाणी घेतलंय होलीमध्ये टाकायला. मग मी तिकडे निवदाचं ताट वगैरे घेते पूर्णपणे. पंचपाळ घेतलंय, त्याच्यामध्ये आहे का भक्ती आता हळदी कुंकू? अरे ती देवाच्या घरात राहिले, दुसरं ही थोडं बारक. ठीक आहे. ते बघा आम्ही निवद वगैरे घेतलंय आणि ती आपली ही दाखव गौऱ्या पण घेतल्यात फायनली. आता काय झालंय, सगळं हातात घेऊन जरा तारांबळ झाली आमची. सो आता फायनली मी एवढं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही ती जसं निवद वगैरे बनवलेलं ते निवद, आणि मम्मी आली आता गौऱ्या घेऊन. चलो तिकडून गौरीन कल्याणी पण आल्या आता आणि काकी पण आली. हा चला आता जाऊयात आपण मस्तपैकी. दर गौरी, आता मी गौरी जवळ देतो. आमची गौरी बोलले ना आता काय करणार आहे पुढे गेल्या मंदिरात गेलो. दर बोल. बोल. आज आम्ही चाललो होतो मंदिरात. दर वर्षी आम्ही जातो मंदिरात आणि गौऱ्या फंक्शन सेलिब्रेट करतो. ते म्हणतात खूप मोठं फंक्शन असं, पण एवढं पण नाही आहे. जेंट्स बोल बोल काय काय बोलायचं दे मला. काय म्हणतो बोलायला, आता कोणी केलं तर बोलत आम्ही कानोनाच्या मंदिरात चाललोय. तिथं गौरी ठेवणार आणि परत दुसऱ्या देवाला जाणार आणि मग तिकडच्या विहिरीच्या खालच्या विहिरीपाशी जाणार, निवद दाखवणार आणि गली येणार आणि संध्याकाळचं डान्स ठेवणार. डान्स तुझ्या कोणी केलं तर होळीला करायचं होय. चलो फायनली आलोय. सनसेट चालू आहे या ठिकाणी. आपण जाऊयात मंदिरामध्ये. आता सगळे तयार आहेत, वेलकमला बसलेत, सगळे लोक आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा आपल्या गौऱ्या आले तिथं. अशा पद्धतीने आम्ही होळी बनवलेली आहे छोटीशी. आणि तिकडे पण जायचं आहे आपल्याला होळी बनवाय नाथाच्या देवळात, ते पण दाखवतो मी. बघू शकता हे आपलं महादेवाचं मंदिर. इथं आम्ही होळी वगैरे काही काम असेल, सामाजिक कार्यक्रम वगैरे, तर आपण या मंदिरात करतो आम्ही. अशा पद्धतीचं आपल्या वस्तीचं मंदिर आहे, बघू शकता. दर गौऱ्या
आज माझा हा तिसरा व्हिडिओ आहे, मला सांगू शकत नाही आहे. आम्ही इथं आज ह्या पद्धती तुम्ही बघितलं असेल सुद्धा तो मला दाखवलं असेल की ह्या पद्धतीने आम्ही इथे गौरी सेलिब्रेट करतो. आणि ते जेव्हा म्हणजे जेव्हा हे असेल अभिषेक वगैरे मग आम्ही ह्या मंदिरात सेलिब्रेट करतो. आणि आम्ही आता खाली पण जाणार आहोत, तिथे पण आम्ही सेलिब्रेट करणार आहोत होली. मग ह्यावेळेस त्यावेळेस पण तुम्ही बघा. थँक्यू. चला, अशा पद्धतीने आता आपल्या इथल्या देवळातली होळी झालेली आहे, आपल्या महादेवाच्या देवळातली. आणि आता आपण पलीकडे आपल्या नाथसाहेबांचं मंदिर आहे, सो नाथाच्या मंदिरातली होळी पेटवूयात मस्तपैकी. तिथं पण थोडा आशीर्वाद वगैरे घेऊयात. चलो, तिथे गेल्यावर चालू करतो मी आता. बाय. इथं आम्ही खाली चाललो होतो. मला बोलले होते की मी खाली जाणार आहोत. मग आम्ही तिथेच चाललो आहोत. आता आम्ही दिसत आहे इथे हिरवेगार शेत वगैरे आहे. आमचे खोळचं हे आहे. आणि ह्या पद्धतीने आम्ही इथे पीक उगवू शकतो. पण आता आम्हाला पाणीच नाही, आम्ही काहीच उगवू शकत नाही. नाहीतर माझ्या डोक्यात होतं, मम्मीला म्हणलं होतं कॉटनचा झाड लावायचं, पण मम्मी म्हणाली पाणी तरी येऊ दे. मग आता पाणी सोडायचं चाललंय. आणि आता जांभळी फ्रूटचे काय पण लावले मग तो आम्हाला पार्सल करू. मग तुम्ही पण आम्हाला असंच पार्सल करत राहा. आणि प्लस जर तुम्ही आम्हाला लाईक करत राहिले तर माझा व्हिडिओ तो मला अजून दाखवू शकते. आणि फ्रुट्स पण भेटेल. आणि पुढे सनसेट दिसतोय, तुम्ही बघू शकता. आणि इथं पुढे चिंचेचं झाड आहे. आम्ही इथं गणपती बुडवायला येतो ह्याच्यात विहिरीमध्ये. आणि आम्ही इथे चिंचा पण खातो. आणि जर संडे असला तर माझ्या अंकलसोबत मी इकडे देवापर्यंत येते. मग पप्पांना जेव्हा मला उशीर होईल उठवायला तर पप्पा बोलतात की जाऊ दे, तसं काय नाही, तुम्ही येऊ शकता. बारक्यांना नाही भेटत काय. काय आपण आपल्या रानात आलो. इकडे चल माझ्या बरोबर इथं. इकडून चल सरळ. बोल काय म्हणू. आपण मळ्यात आलोय आपल्या नाथाच्या पाया पडायला गौऱ्या घेऊन. बोल. आम्ही आलो बाप्पा गोऱ्यात माल्यात आलो गौऱ्या फिरतीन. मी तुम्हाला बघू म्हणले होते की आपण आता इथे गौऱ्या पेटवायला आलो होतो. आपण आता इथे ह्या जागेवरती पोहोचलो आहोत. मग आपण तिथे असून दादा तुम्हाला मागाशी दाखवलं होतं की कसं पेटवलं जातात. आता इथे
देव आले उभार शिंदक शिंदक्ष काळांचा काळ काळांचा काळ खड्ग चक्र डौर हाती त्रिशूळ काळूनी शोभते सरपंची माळ आपुल्या दासांचा आपुल्या भक्तांचा केलो संभाळ जय देव जय क्षेत्रपाळा हरिभैरवनाथा आरती ओ बाळू भावारती ओ बाळू तुमच्या मुख कमळा जय देव पूर्वी सुवर्णाची होती सोनारी येथे भैरवनाथ आई योगेश्वरी सिद्धी सिद्धीचा हरिदास मोरे त्रिंबक दासांचा बोधन करे जय देव जय क्षेत्रीपाळा हरिभैरवनाथा आम्ही आता डाईन घरी कलर पोळ्या करेन आमटी खाणार आमटी खाणे दही खाणार मोठी डाईन घरी कलर खेळेन हा कलर आल्यावर त्याला झोपा खाऊन झोपा झालं